हा व्लॉग चालू व्हायच्या आधी माझा ह्याच्या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसाल तर बघून या आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलला सपोर्ट करा। नमस्कार, आता आम्ही चाललोय माझ्याच गावाला म्हणजेच ऋषिकेशला 2-3 दिवस। या तिकीट वगैरे सगळं काढले, चेकिंग वगैरे सगळे झाले। आता डायरेक्ट गेटवर जाऊन प्लेनमध्ये बसायचं। बेकार थंडी असते इकडे। करेक्ट आम्ही पोचलो आता बरोबर दिल्लीत करेक्ट 4 वाजता। आता इथून पुढे प्रवास आहे डायरेक्ट ऋषिकेश। Attention please. Train with destination to New Delhi Railway Station is going to leave from platform number 3. Attention to its departure. Doors will open on the right. Please mind the gap between the platform and the train. Please alight for D3 and D2 terminals of Indira Gandhi International Airport. This station is New Delhi. Doors will open on the left. Please फायनली आता आम्ही पोचलोय हरिद्वारमध्ये। आज या ठिकाणी स्टे करून उद्या सकाळीचं प्लॅनिंग म्हणजे हरिद्वार फिरणार आणि संध्याकाळी महागंगा आरती। होय आरती झाल्यानंतर आता आम्ही चाललो रूमवर। सकाळी उठून आम्हाला वेलनेस सेंटरला जायचं आहे। आता सगळी डॉक्युमेंटची कामं झाली। आता आम्ही चाललोय नाश्ता करायला। वेलनेस सेंटर म्हणजे बेसिकली एक ट्रीटमेंट सेंटर आहे जे हरिद्वारमध्ये सध्या आमची चालू आहे आता बिगनर क्लास। ते सांगतायत की ही सगळी फॅसिलिटी त्याचा तुम्ही वापर कसा घेऊ शकता। पहाटे आम्ही आता चाललोय योगा करायला योगा हॉलमध्ये। तिथे आमचं सगळं ट्रेनर्स योगा घेणार आहेत। सकाळचा योगा झाल्यानंतर आता वेळ आहे डाएटची। ते मिळतो काढा जो मला त्या फाईलमध्ये दिला आहे। हा आहे आमचा नाश्ता। हे बघा सगळ्यांना वेगवेगळा।
खावा खावा नाही खावा एक असं खावा एकच असं आहे खावा हा 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 खावा तर ऐ ऐ भारी गिळा 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 जाऊन खावा. वेलनेसच्या पटांगणात एक मस्तपैकी गोशाला बनवली आहे. तिथं नवीन प्रजातीच्या गाय व बैल आहेत. यांची खूप काळजी घेतली जाते इथं. या आहेत माझ्या काही ट्रीटमेंट्स. माझा खूप ट्रीटमेंट झाल्या पण बाकीच्या ट्रीटमेंटमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता आता. कसं आहे का इथं आलं तरी बाबाचं काम चालूच होतं. आता संध्याकाळचा नाश्ता करून आम्ही चाललो रूमवर. उद्या तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय तर स्पेशल आहे बघा एवढं. तुम्ही म्हणता चाल ह्यो भाऊ वर कसा गेलाय ते बी रामदेव बाबा सोबत. त्यासाठी पुढची क्लिप नीट आहे का. ऋषिकेश हमारे यहाँ पे ऋषिकेश है. मेरा वजन घट नहीं रहा बचपन से वजन 118 kg हो गया वजन. अभी 2 दिन में आया 5 kg. 2 दिन में 5 किलो. लो ऋषिकेश का 2 दिन में 5 किलो. मैं तुमको पता होना आना होगा यहाँ पर योग पीठ में बदलनी वेलनेस योगा. तुमच्या माहितीसाठी सांगतो हे असंच कोणाला बी वर पाठवत नाही. त्यासाठी प्रॉपर त्यांनी वजन चेक केलं तर माझं. त्यानंतर त्यांनी माझा डाएट चेक केलं तर मी नीट घेतोय का नाही. त्यानंतर मला त्यांनी वर नेलं. त्यानंतर माझे 2-3 शूट झाले. तुम्ही पुढची क्लिप बघा मग तुम्हाला सगळं समजेल. रोज पहले 2 किलो फिर 1 किलो फिर आधा किलो ऐसे धीरे-धीरे करके एकदम स्मार्ट हो गया. अरे बाबा जी ये तो कमाल हो गया. 5-5 किलो वजन घट गया 3 ही दिन में. और इसका तो 3 दिन में तेरा कितना ऋषिकेश कम हुआ. मी काही तर काही खोटं बोलत नाही. सकाळीचे मी वजन सांगितलं ते आदल्या दिवशी मोजलेलं. आता जी इंडिया टीव्हीवर जायच्या आधी जे वजन मोजलं त्यात माझं ½ kg अजून कमी झालं. तो इसको माइक देना. सच्ची बोल रहा है. कितना. 2 दिन में 5.5 किलो. कहाँ से आया है. महाराष्ट्र पंढरपुर. महाराष्ट्र पंढरपुर से. जोरदार. बस 2 दिन में 5.5 किलो. आपका डाइट और जो योगी जो है ना हमारे योग गुरु जी. डाइट और योग को फॉलो किया. हाँ. और लौकी को ऊपर पास कर रहा है नारियल पानी पे. नारियल पानी अब लास्ट दिन है नारियल पानी का. और योगी कल चालू है लौकी का. करो बेटा. हाँ? 3 दिन में ही. अच्छा 2 दिन में ही शासन देता हूँ. राम राम राम. और दिन इतना जल्दी वेट कम कैसे किया 3 दिन में. 2 दिन में 5.5 किलो. नाम क्या. आए कहाँ से. पंढरपुर महाराष्ट्र. 2 दिन में 5.5 किलो वेट. फादर करते थे आपको फॉलो. वो आते रहते थे. ये तो सेफ्टी का लड़का है. मैं तो हर बच्ची वेट को ले लो और खान पीन पर कंट्रोल लोग की कल करा देते हैं. एकदम फर्स्ट हो गया. इथं आत्ताच माझी आस्था चॅनलवरची शूटिंग झाली. माझा एक्सपिरियन्स विचारला मी सांगितलं. आता वेलनेस सेंटरमध्ये आमचे 7 दिवस पूर्ण झालेत. आता आम्ही चाललो ऋषिकेश आणि पुढे जाऊन आम्ही मसुरीला जाणार आहे. इथंच आहे गंगा बी इथंच आहे. आलो आम्ही ऋषिकेशमध्ये आता. बाप रे बाप. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग की वजह से. खाली स्ट्रीट आहे. खाली
तर आम्ही इथं 2 दिवस राहणार आहे. गाड़ी अपनी है एक खास है रूम. आपको 400 पीते हो दीदी. वर आहेत. बाप रे बाप. ऊपर आहे क्या? राव काय वातावरण आहे माहिती आहे. बरोबर भारी पॉइंट भेटला आम्हाला. इथले काही फ्रेंड्स मिळून आम्ही आता चाललोय स्ट्रीटवर चालत पुढं 3 किलोमीटरवर एक धरण आहे. त्या धरणला बघायला असे माझे मित्र मिळालेले इथं, त्यांच्यासोबत आता चाललोय. फोटोग्राफ ये इधर उधर इंस्टा पे होगी नहीं. कहा गया? आता जोरा सही हुआ दादा. धरण बघून आता चाललो आम्ही त्रिवेणी घाटावर. तिथं आई बाबा आणि काकू थांबलेत. त्यांच्याकडे जाऊन आता रात्रीची आरती करणार आहे. आमच्या रूमपासून खूपच जवळ आहे त्रिवेणी घाट. आपल्याला बरोबर त्या झेंड्याखाली जायचं आहे. तिथं जायचं त्रिवेणी घाट. किधर? ठीक है चलो आएंगे. एवढ्या गर्दीत कुठली मुस्ती यायची? चला हो चला पुढे. नेक्स्ट डे. आज सकाळी उठून प्लॅनिंग ठरलं की आज आम्ही चालू आहे मसुरीला. बोल. आता इथनं जायचं आहे मसुरीला. एयरपोर्ट पे आता है ये भी नया रास्ता बनाया ना ये. हाँ देखो देहरादून से एयरपोर्ट आना है. उनके लिए बाहर बाहर से बनाते हैं. Walking through the forest so deep, where the ancient whispers creep, underneath the canopy of green, silent secrets softly seen. Streams are humming gentle tunes. मसुरीच्याच रस्त्यावर आता आम्ही थांबलोय चहा नाश्ता करायला एका छोट्याशा हॉटेलमध्ये. इथून मसुरीचा चांगला व्ह्यू भेटते, त्यामुळे इथं थांबलो. सबसे ज्यादा बारिश वहाँ तो मौसम भी सही रहता है. 12 महीने अलग अलग रहता है. कोण कोण चाललाय?
हो चालते. मेरे पास भी है एक गॉगल है. आपने गॉगल है. ठीक है गॉगल है. इतना मान रखो. चलो मान रखो यार. ही आहे मसुरीचा सेल्फी पॉईंट. इथं आम्ही फोटो काढलेले तुम्ही पाहिलेच असाल. इथून परत आम्हाला आता माघारी ऋषिकेशला जायचं आहे. कितने सोडणार तुला खाली कितने द्यायचं. रिटर्न नाही गाडीवर वळा. तीस तारीख नहीं 30 तारीख. राज्यात होती तारला जाऊन मध्ये गेलं. एकटा असतो बरं तू. एकटा नाही काय वाटतं. काय नसते रे. कॅमेरा झालाय. हा वो अपने को दिखता है या बाद में दिखता है. लाइव नहीं दिखता ना अपने कैमरे में. रहेगा तो अपने दिखना है. हंसते का रडते मला हसते हसते. खोटा हसते ते विकायचं बरं का. ती बी असते ती बी टाकणार ब्लॉग. त्याला काय चला लढायला नाही तर नाही आपलं पोरग चालू आहे. A few moments later. पकडायचं नाही याचा अर्थ बरोबर आहे. काय काय These are whispering tales untold. Earth
moonlight dancing through the trees in nature's arms. आता मी जी जीप लाईनिंग केली ती तुम्हाला आवडली का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण चाललो आहे एका मंदिरात. The next day. आजचं प्लॅनिंग म्हणजे जानकी सेतू, राम झुला आणि लक्ष्मण झुला बघायचा आहे. गंगे मातेची सर्वात मोठी आरती जी ऋषिकेशमध्ये होते त्या आज गंगा आरतीला आम्हाला सायंकाळी 5 वाजता उपस्थित राहायचं. ₹5 लय स्वस्त काय. कन्नड आहे हा. श्रीरामचरित मराठी अनुवाद. ₹900. 400. इथं आहे श्री भगवद गीता. आईचं केवढा रावी गुजराती दिसते. माझं नाव ऋषी. सारे कुत्ता अरे काय नाही थांबतो नोंद कुठे. ऋषिकेशमधील मार्केट फिरून आता आम्ही चाललो गंगा आरतीला. Here to do, Lakin, in remembrance of the divine, and in that remembrance of the divine, we remember कि सब कुछ उनकी लीला है. पूरा लीला उनका है. He's the director, he's the producer.